देशविरोधी किंवा देशविघातक कोणत्याही कार्यवाहीला या देशातली जनता सपोर्ट करते असं नाही आहे. जर का सत्तेत असलेल्या पक्षाच्या विरोधात बोलण्याचं धाडस दाखवलं जातं, याचा अर्थ आपण देशद्रोही आहोत किंवा राष्ट्रद्रोही आहोत असं नाही. राष्ट्रवाद प्रथम, राष्ट्र प्रथम ह्याच विचाराची मानसिकता असलेले लोक या देशात लोकशाही जिवंत राहण्यासाठी प्रयत्न करतात किंवा त्याच्याबद्दल बोलत आहेत. तर काही लोकांना काही म्हणजे सपोर्टर्सना म्हणू किंवा अजून काही म्हणा तुम्ही भक्त म्हणा किंवा अजून कुठलाही शब्द वापरा. त्यांना असं वाटतं, की तुम्ही सत्ताधारी पक्षाबद्दल काहीतरी बोलल्यानंतर तुम्ही देशद्रोही आहात, की तुम्ही रील्स, WhatsApp युनिव्हर्सिटी अशा ठिकाणच्या काही ज्ञानाने प्रेरित होऊन इथे तुमची मतं मांडायला येतात असं त्यांना वाटतं. तर ते तसं नाही आहे. कारण सध्या काही लोक कुठेतरी ग्रामीण भागात, कुठेतरी एका छोट्या शहरात बसलेले असतात आणि त्यांना असं वाटतं, की राष्ट्रीय लेव्हलच्या काही बातम्या आम्हाला कळतात आणि त्याच्यावरनं आम्हाला असं कळतंय, की या देशात आंतरराष्ट्रीय फंडिंग येते आणि ती भारत विरोधी कारवाया करण्यासाठी विरोधी पक्षाला उद्युक्त करते. त्यातून ते पैशाचे सोर्स येतात. ते पैशाचे सोर्स कधी कुणाच्या नावावर आले, कुठून ते फंडिंग कसं आलं, ह्याचा काही ट्रॅक रेकॉर्ड यांच्याकडे नसतो. हे कुठल्याही प्रकारचं म्हणतात ना फॅक्च्युअल नॉलेज तुम्हाला देऊ शकत नाहीत. हे मोगम बोलतात, घाऊक बोलतात. ठीक आहे, जाऊ दे. तो मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे, की एप्स्टाईन किंवा एप्स्टीन सध्या ते जे फाईलचं प्रकरण गाजतंय. आता हा माणूस कोण आहे? तो कोण होता? त्याचा मृत्यू कसा झाला? आणि त्यांनी जगासमोर काय आणण्याचा प्रयत्न केला? आणि त्या फाईलचा आणि भारताचा काय संबंध आहे? आणि कधी नव्हे ते काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री आपले माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब एका ठिकाणी त्या फाईलचा उल्लेख त्यांनी केला. म्हणजे राजकीय समज असलेला हा माणूस आहे, ज्यांना कधी, कुठे, काय, कसं बोलायचं हे उत्तम कळतं. एक खूप चांगला राजकारणी म्हणून ज्यांच्याकडे कायम आपण त्यांच्याबद्दल ऐकत आलो आणि त्यांच्याकडे पाहिलंय सुद्धा. तर तो माणूस जर का हे बोलला असेल आणि असं म्हणतात त्यांची बाकी तर खोटी ठरत नाहीत आणि त्याच्यानंतर जो काय भूकंप झालाय आणि सगळी हालचाल जी माजली ती बघण्यासारखी आहे. तर मला आता आपल्या राष्ट्रीय पक्षाचा आणि महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाचा आय-टी सेल आहे आणि त्यांचे भक्त पण आहेत. तर ते या व्हिडिओवरती नक्की येतील भुंकायला. तर तुम्ही या, माझं काही म्हणणं नाही. तिथे तुम्हाला जे काय बोलायचं ते बोला. ह्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला जे सुज्ञ आहेत आणि जे बघतायत काय होतंय उघड्या डोळ्यांनी आणि ऐकतायत, त्यांना कळतंय नक्की काय चाललंय ते.